सॉफ्ट कॉर्नर भाग तिसरा. दुसऱ्या दिवशी सकाळ शांत होती, पण ती शांतता जणू वादळाच्या आधीची होती. मी अजून बेडवरच पडले होते. तेवढ्यात ताईचा फोन पुन्हा वाजला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक वेगळाच निर्धार होता. तिने फोन उचलला. हॅलो. समोरून काही सेकंद शांतता आणि मग तोच आवाज. तुला वाटतंय तू मला टाळू शकतेस? ताईने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला आणि ठामपणे म्हणाली, हो. आणि आता मी फक्त टाळणार नाही, गरज पडली तर तुझ्याविरुद्ध उभीही राहीन. फोन कट. मी दारातून हे सगळं ऐकत होते. माझ्या मनात अभिमानाची भावना आली. ही तीच ताई होती का जी कालपर्यंत घाबरत होती? आई किचनमधून बाहेर आली. पुन्हा त्याचाच फोन होता का? ताईने शांतपणे मान हलवली. आईने काही क्षण विचार केला आणि म्हणाली, बस, आता आपण थेट पोलीस स्टेशनला जाऊ. ताई थोडी थांबली, पण यावेळी तिने नकार दिला नाही. हो आई, आता वेळ आली आहे. मी आणि ताई आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेलो. ताईने सगळं नीट सांगितलं. लंडनमधली ओळख, त्याचं वागणं, त्याचे कॉल्स, मेसेजेस. इन्स्पेक्टर शांतपणे ऐकत होते. तुम्ही योग्य वेळी आलात, ते म्हणाले. आम्ही त्याला वॉर्निंग देऊ आणि गरज पडली तर केसही फाईल करू. ताईच्या चेहऱ्यावर हलकासा दिलासा दिसला. घरी परतल्यावर वातावरण थोडं हलकं झालं होतं. आम्ही तिघी घरी चहा पीत बसलो होतो. इतक्यात दाराची बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग. आईने दार उघडलं. समोर तोच, पण यावेळी तो आधीसारखा आत्मविश्वासात नव्हता. थोडा गोंधळलेला, थोडा घाबरलेला. मी मी फक्त बोलायला आलो होतो, तो म्हणाला. ताई पुढे आली. तिचा चेहरा शांत, पण डोळ्यात ताकद होती. मी तुला आधीच सांगितलंय, मला काहीही बोलायचं नाही. तो काही बोलणार इतक्यात आई मध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. आता अजून त्रास दिलास तर पुढचं पाऊल तुला माहीत आहे. हे ऐकताच त्याचा चेहरा फिकट पडला. काही क्षण तो तिथेच उभा राहिला आणि मग काहीही न बोलता निघून गेला. त्या रात्री बऱ्याच दिवसांनी आम्हाला शांत झोप लागली. मी ताईकडे पाहिलं. ती खिडकीत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. काय विचार करतेस? मी विचारलं. ती हलकसं हसली. स्वतःसाठी उभं राहणं किती महत्त्वाचं असतं हे आज खरंच समजलं. मी तिचा हात धरला. आणि आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. पण गोष्ट इथेच संपली का? नाही. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ताईच्या फोनवर एक मेसेज आला. हा शेवट नाही. ताईने स्क्रीनकडे पाहिलं. आणि यावेळी ती फक्त हसली. आता मला काहीच भीती नाही. सकाळची वेळ. घरात सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. पण ताईच्या फोनवर आलेला तो मेसेज अजूनही मनात घर करून बसला होता. हा शेवट नाही. मी ताईकडे पाहिलं. तुला अजूनही वाटतंय तो काहीतरी करेल? ताई शांतपणे म्हणाली. कदाचित. पण यावेळी मी तयार आहे. दुपारी अचानक ताईच्या फोनवर एक ईमेल आला. तिने उघडून पाहिलं आणि तिचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. काय झालं? मी घाबरत विचारलं. ताईने फोन माझ्या हातात दिला. तो ईमेल त्याच्याकडून होता. त्याने लिहिलं होतं, तू मला सोडलंस, पण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. जर तू मला भेटली नाहीस तर मी तुझ्या ऑफिसमध्ये आणि मित्रांना सगळं सांगेन. माझ्या अंगावर काटा आला. हे तर सरळ ब्लॅकमेल आहे. ताईने ठामपणे मान हलवली. हो. आणि यावेळी आपण गप्प बसणार नाही. संध्याकाळी आम्ही पुन्हा स्टेशनला गेलो. यावेळी ताईने सगळे मेसेजेस, कॉल, लॉग्स, ईमेल
सगळं पुरावा म्हणून दाखवलं. इन्स्पेक्टर म्हणाले, हे गंभीर आहे. आम्ही त्याच्यावर हॅरेसमेंट आणि ब्लॅकमेलिंगची केस टाकू शकतो. ताईने आईकडे पाहिलं. आईने तिचा हात घट्ट पकडला. कर, आता मागे वळायचं नाही. ताईने होकार दिला. काही दिवसांनी घरात थोडी शांतता परत आली होती. तो मुलगा पूर्णपणे गायब झाला होता. ना फोन ना मेसेज. मी हसत ताईला म्हणाले, वाटतंय आता संपलं सगळं. ताई हलकसं हसली. हो, कदाचित. पण तिच्या डोळ्यात अजूनही थोडासा संशय होता. एक दिवस ताई ऑफिसमधून परत आली. पण आज तिचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. काय झालं? मी घाबरत विचारलं. ती हळू आवाजात म्हणाली, तो आज ऑफिसमध्ये आला होता. काय? हो, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र होते. आई घाबरली. मग काय झालं? ताईने खोल श्वास घेतला. मी सरळ सिक्युरिटीला बोलावलं आणि पोलिसांना कळवलं. त्या दिवशी पोलिसांनी त्याला तिथेच पकडलं. तो ओरडत होता, मी काही चुकीचं केलं नाही. मला फक्त तिच्याशी बोलायचं होतं. पण यावेळी कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. ताई त्याच्यासमोर उभी होती. शांत पण खूप मजबूत. हे प्रेम नाही, ही जबरदस्ती आहे, तिने ठामपणे सांगितलं. काही आठवड्यानंतर सगळं स्थिर झालं. ती केस अजून चालू होती. पण ताई आता पूर्णपणे बदलली होती. ती पुन्हा हसायला लागली. स्वतःसाठी जगायला लागली. एक दिवस ती माझ्याकडे येऊन म्हणाली, तुला माहिती आहे, मला आता कळलं. खरं प्रेम आपल्याला घाबरवत नाही. ते आपल्याला मजबूत करतं. मी हसले. आणि तू आता खूप मजबूत झाली आहेस. काही आठवडे गेले. घरात पुन्हा हसणं, गप्पा आणि शांतता परत आली होती. ताई आता आधीसारखीच नाही, तर त्याहूनही जास्त आत्मविश्वासाने जगत होती. एका सकाळी ताई खूप खुश दिसत होती. काय झालं? आज एवढी हसतेस? मी चिडवत विचारलं. ती थोडी लाजत म्हणाली, ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाला आहे आणि त्यासाठी एक नवीन टीम मेंबर आला आहे. मी लगेच डोळे मोठे केले. ओहो, कोण आहे तो? ताई हसली. अगं काही नाही, फक्त चांगला आहे. खूप शांत, समजूतदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिस्पेक्ट देतो. माझ्या लक्षात आलं. ताईच्या आवाजात एक वेगळाच सॉफ्टनेस होता. काही दिवसांनी ताईने मला आणि आईला सांगितलं, आज संध्याकाळी माझा एक मित्र घरी येणार आहे. मी आणि आई एकमेकांकडे पाहून हसलो. संध्याकाळी बेल वाजली. दार उघडलं. समोर एक साधा, नीटनेटका मुलगा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिक स्मित होतं. हॅलो, मी आरव, तो म्हणाला. ताई थोडी नर्वस झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आईने त्याचे स्वागत केले. तो खूप नम्रपणे सगळ्यांशी बोलत होता. आम्ही सगळे एकत्र बसलो. गप्पा सुरू झाल्या. आरव बोलताना प्रत्येकाची काळजी घेत होता. कोणालाही इंटरप्ट करत नव्हता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो ताईला खूप रिस्पेक्ट देत होता. मी हळूच ताईच्या कानात म्हणाले, हा तर परफेक्ट आहे. ताई मला हलकंसं ढकलत हसली. त्या रात्री मी ताईला विचारलं, तुला तो आवडतो का? ताई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, माहीत नाही अजून, पण त्याच्यासोबत असताना मला भीती वाटत नाही. मी स्वतःसारखीच राहू शकते. मी हसले. बस, तेच खरं असतं. सगळं छान चाललं होतं.
पण एक दिवस ताईच्या फोनवर पुन्हा एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तू इतक्या लवकर पुढे जाशील असं वाटलं नव्हतं. ताईचा चेहरा पुन्हा थोडा गंभीर झाला. मी विचारलं, तोच आहे का? ताईने फोन घट्ट पकडला. पण यावेळी ती घाबरली नाही. हो, पण आता फरक आहे, ती म्हणाली. आता मी एकटी नाही. ताईने लगेच तो मेसेज पोलिसांना फॉरवर्ड केला आणि मग शांतपणे फोन बाजूला ठेवला. आरवने तिला विचारलं, सगळं ठीक आहे ना? ताईने हलकंसं हसत उत्तर दिलं, हो, कारण आता मी पळणार नाही. आरवने फक्त एकच वाक्य म्हटलं, मी आहे तुझ्यासोबत. हळूहळू ताईचं आणि आरवचं नातं मजबूत होत गेलं. यावेळी प्रेमात घाई नव्हती. फक्त विश्वास, समजूतदारपणा आणि रिस्पेक्ट होता. आणि ताईला आता कळलं होतं, खरं प्रेम कधीच दुखावत नाही. ते हील करतं. पण गोष्ट अजून संपलेली नाही. तो मुलगा अजून पूर्णपणे मागे हटलेला नाही. रात्रीची वेळ होती. घरात सगळं शांत होतं. पण ताईच्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. तो मेसेज, तू इतक्या लवकर पुढे जाशील असं वाटलं नव्हतं, पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यात फिरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ताई ऑफिसला गेली. पण काही वेळातच तिचा घाबरलेला फोन आला. तू लगेच ऑफिसला येऊ शकतेस का? तिने मला विचारलं. मी घाबरले. काय झालं? ताईचा आवाज थरथरत होता. तो पुन्हा इथे आलाय. मी आणि आई लगेच ऑफिसला पोहोचलो. तिथे आधीच गोंधळ झाला होता. तो मुलगा जोरात बोलत होता. लोकांचं लक्ष वेधत होता. तू मला इग्नोर करू शकत नाहीस, तो ओरडत होता. ताई त्याच्यासमोर उभी होती. यावेळी ती घाबरलेली नव्हती, पण खूप ठाम होती. आरवही तिथे होता. तो शांतपणे ताईच्या बाजूला उभा होता. काहीही ड्रामा न करता फक्त तिची साथ देत होता. ताईने एक पाऊल पुढे टाकलं. बस, आता पुरे झालं, ती ठाम आवाजात म्हणाली. मी आधीच तुला स्पष्ट सांगितलं आहे. मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. तो चिडून म्हणाला, तू माझी आहेस आणि कुणीही मला तुझ्यापासून दूर करू शकत नाही. हे ऐकून ताईचा राग उफाळून आला. मी कुणाची प्रॉपर्टी नाही, ती जोरात म्हणाली. हे प्रेम नाही, हा तुझा इगो आहे. सगळे ऑफिसमधले लोक शांतपणे हे पाहत होते. इतक्यात पोलीस आले. इन्स्पेक्टरने त्याला पकडलं. तो अजूनही ओरडत होता. तू मला धोका दिलास. ताई शांतपणे म्हणाली, नाही, मी फक्त स्वतःला वाचवलं. त्याला पोलीस तिथून घेऊन गेले. सगळं शांत झालं. ताई काही क्षण तिथेच उभी राहिली आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी लगेच तिच्याकडे गेले. ताई, ती मला मिठी मारून रडायला लागली. मी खूप घाबरले. पण आज सगळं संपलं, ती म्हणाली. आरव तिच्या जवळ आला. तो काही मोठं बोलला नाही. फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू खूप स्ट्रॉंग आहेस. ताईने डोळे पुसले आणि हलकंसं हसली. काही दिवसांनी सगळं पुन्हा नॉर्मल झालं. तो मुलगा आता पूर्णपणे दूर गेला होता. केसही जवळपास संपत आली होती. ताई आता मोकळेपणाने जगत होती. भीतीशिवाय, गिल्टशिवाय. एका संध्याकाळी आम्ही सगळे टेरेसवर बसलो होतो. ताई आकाशाकडे पाहत म्हणाली, कधीकधी लाईफ आपल्याला तोडतं, पण त्यातूनच आपण स्वतःला पुन्हा बनवतो. मी हसत म्हणाली, आणि यावेळी तू खूप सुंदर बनली आहेस आतून. आरवने हलकंसं हसत तिच्याकडे पाहिलं. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब्स
आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.